पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात पवन मावळ परिसरात लोहगड हा किल्ला आहे। लोहगडाच्या परिसरात सह्याद्रीमधली पहिली भाजे लेणी कोरण्यात आली होती। 1657 मध्ये छत्रपती शिवरायांच्या ताब्यात असलेला हा गड पुरंदरच्या तहात मुघलांकडे सोपवायला लागला होता। सुरतेवर केलेल्या छाप्याची लूट याच लोहगडावर ठेवली होती। कर्जतमधल्या दहिवलीत शिवमल्हार गटानं लोहगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारलेली आहे। इतिहास अभ्यासक आणि संशोधक सागर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिलेली ही प्रतिकृती इतिहास डोळ्यासमोर जिवंत करत आहे। नमस्कार, मी शिवमल्हार गटाचे अध्यक्ष कुमारी लावण्या दर्शन दीपक कनौजे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आमच्या शिवमल्हार गटाने यावर्षी 3ऱ्या वर्षात पदार्पण केले आहे आणि यावर्षी आम्ही लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। त्याची ऐतिहासिक माहिती आमचे सभासद तुम्हाला देतीलच, पण शिवमल्हार गटाची खासियत मी तुम्हाला सांगणार आहे। मागील 2 वर्षे किल्ला बांधणी संबंधित असलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आम्ही बक्षिसं मिळवत आहोत। तसेच विविध उपक्रम राबवून कौतुकाची थाप सुद्धा आमच्या गटाला मिळाली आहे। यावरून आम्ही फक्त किल्ले बांधणी स्पर्धेपुरते नसून समाजात वावरताना आपण काहीतरी देणं लागतं व समाज उपयोगी उपक्रम सुद्धा आमचे सुरू असतात। हा किल्ला बांधताना आम्ही फक्त नैसर्गिक वस्तूंचाच वापर केला आहे, जेणेकरून कोणतेही प्रदूषण होणार नाही। धन्यवाद। यापुढे गटाची माहिती तुम्हाला सहाय्यक टीम लीडर कुमारी नेत्रा कनौजे देतील। नमस्कार, मी शिवमल्हार गटाची सहाय्यक टीम लीडर कुमारी नेत्रा गणेश कनौजे। यावर्षी आम्ही लोहगडची प्रतिकृती साकारलेली असून त्याची ऐतिहासिक माहिती तुम्हाला गटातील सदस्य देतील, पण त्या अगोदर आमच्या गटाचे प्रकल्प उपक्रम मी तुम्हाला सांगत आहे। आमच्या गटाची स्थापना श्री सागर सुर्वे यांनी केली। यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा किल्ला उभा केला। त्यांच्यामुळेच आम्हाला इतिहासाची ओढ निर्माण झाली। आपल्या बाजूच्या टेकडीवरील मंकालाचे व सृजनशीलतेचे पट व शिल्प आमच्या गटाने शोधून काढली व ही शोध मोहीम यशस्वी पार पडली। जसे आमच्या अध्यक्ष बोलल्या की समाजाला आपण काहीतरी देणं लागतोच, त्याच नियमाने आम्ही अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन घाटावर साफसफाईची मोहीम पार पडली। नमस्कार, मी शिवमल्हार गटाचा सदस्य कुमार गौरव सदानमूर्ती। यावर्षी आम्ही किल्ले लोहगडाची प्रतिकृती साकारली आहे, त्याची ऐतिहासिक माहिती मी देत आहे। लोहगड हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवन मावळत आहे। नावातच लोह व त्याच्यासारखा स्वभाव असणारा किल्ला कुरवंड्या घाटाचा संरक्षक आहे। इथूनच शिवकाळी कोकणात उतरता येत असे। लोहगडाच्या परिसरातल्या सह्याद्रीतील पहिली लेणी भाजे लेणी इथेच कोरण्यात आली होती व अशा अनेक अपरिचित लेण्या लोहगडाच्या अंगाखांद्यावर कोरल्या गेल्या आहेत। लोहगडाचा परिसर हा ऐतिहासिक आहे, ते आपल्याला सातवाहन काळात अस्तित्व दाखवतो, कारण अगदी हाकेच्या अंतरावर भाजी लेणी आहे व लोहगडाच्या कातळकड्यात अनेक लेणी कोरल्या गेल्या आहेत। लोहगडाचा पहिला उल्लेख इसवी सन 1489 मध्ये येतो। मग अनेक राजवाटी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 मध्ये हा गड ताब्यात घेतला, पण पुरंदरच्या तहत हा गड मुघलांकडे सोपवण्यात आला। मराठ्यांनी इसवी सन 1670 मध्ये हा गड पुन्हा जिंकला। सुरतेवर छापा घातला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली जेवढी संपत्ती होती ती या गडावर ठेवण्याचे आदेश दिले। लोहगडाला 4 प्रवेशद्वार आहेत। पहिला गणेश दरवाजा, इथे नरबळी देण्याचा उल्लेख तेथील शिलालेखात केलेला आहे। दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा, चौथा महादरवाजा। लोहारकांडाच्या भट्टीचे अवशेष बाळे किल्ल्यात सापडल्यामुळे त्याचं नाव लोहगड दिले आहे। या गडावर 16 कोणी तलाव आहे। हा असा एकमेव गड आहे त्याच्या 16 कोणी तलाव आहे व इतर कोणत्याही गडावर 16 कोणी तलाव नाहीये। दुसरा अष्टकोणी तलाव व त्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या। लोहगडाची एक डोंगर सोड 1500 मीटर लांब असून 30 मीटर रुंद आहे, त्यालाच विंचू काटा म्हणतात। जर आपण लोहगड गरुडाच्या नजरेने पाहिला तर विंचूच्या मागच्या नांग्यासारखा दिसतो। लोहगडाची समुद्र सपाटीपासून उंची 3389 फूट आहे। लोहगडाला शिवकाली येण्यासाठी एकमेव मार्ग होता, तो म्हणजे दुधीवरे खिंड। आपण हा गड आपण सर्वांनी पाहावा व गडाचे पावित्र्य राखावे व कुठल्याही गडावर कचरा टाकू नये। शिवमल्हार गटातर्फे नम्र विनंती। जय भवानी, जय शिवराय। नमस्कार, मी सागर सुर्वे। लोहगड का, तर त्याला कारण असं आहे की आत्ताच युनेस्कोची यादी डिक्लेअर झाली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या भारत देशातले 12 किल्ले आलेले आहेत। त्यातले महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत आणि 11 किल्ल्यांमध्ये हा लोहगडसुद्धा आहे। त्याच वेळेला आम्ही निश्चित केलं की यावर्षी लोहगड बनवायचा, कारण युनेस्कोच्या यादीमध्ये गेला म्हणजे याचा अर्थ तो जगभरात गेलेला आहे। असा जगभरात गेलेला किल्ल्याचा इतिहाससुद्धा तेवढाच मोठा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जेव्हा छापा घातला त्यावेळेला त्याची धनसंपत्ती याच किल्ल्यामध्ये ठेवली होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्याच परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळली होती। असा एकीकडे पॉझिटिव्ह आणि एकीकडे निगेटिव्ह अशा दोन्ही माहिती असणारा हा किल्ला आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता
आणि युनेस्कोच्या यादीत आल्यामुळे आम्ही लोहगड करायचं निश्चित केलं. लोहगडाची खासियत ही आहे की हा एक प्राचीन घाटवाटेवरचा किल्ला आहे. सातवाहन काळामध्ये किल्ला ही संकल्पना जरी नसली तरी काहीतरी चौकी वगैरे असावी असं तज्ज्ञांचं मत आहे. इथूनच एक जवळच असा कुरवंड्या घाट आहे जो उंबरखिंडीमध्ये उतरतो. उंबरखिंड ही प्रसिद्ध आहे कारण 2 फेब्रुवारी 1661ला त्याच्यामध्ये घनघोर युद्ध झालं होतं, ज्याच्यामध्ये एकही मराठा निधन पावला नव्हता. कार्तलब खान उझबेक आणि रायबागन पाटील यांना फक्त आलेल्या कपड्यानिशी त्यांना परत पाठवण्यामध्ये आपण यश मिळवलं होतं. लोहगड किल्ल्यावरती जर आपण पाहिलं तर अपरिचित अशा अनेक लेण्या आहेत आणि ह्या सर्व लेण्यांचा जर इतिहास आपण अभ्यासला तर लक्षात येतं की सातवाहन काळामध्ये हा किल्ला प्रचंड महत्त्वाचा होता. अतिशय महत्त्वाचा असा हा किल्ला होता. किल्ला ही संकल्पना सातवाहन काळात जरी नसली तरी जे काही दिसत होतं ती संकल्पना अतिशय महत्त्वाची होती. आणि त्याच्यामुळे लोहगडाचा परिसर आता तुम्हीच पहा ना की सह्याद्रीच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये जी पहिली लेणी कोरण्यात आली ती म्हणजे भाजे लेणी, आणि ती भाजे लेणीसुद्धा लोहगडाच्याच अंगणामध्ये येते. जवळच असलेला विसापूर या साईडला भाजे लेणी आणि ह्याच्यामध्ये असलेला लोहगड ह्याला प्रचंड महत्त्व आहे. त्याला कारण आहे सातवाहन काळामध्ये इथे असलेला सगळा काही इतिहास. तर त्यासाठी आम्ही लोहगड करायचा निश्चित केला. आणि लोहगड हा इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा का आहे त्याचं उत्तर म्हणजे इथे असलेला 16 कोनी तलाव. असा तलाव नक्की कुठेच नाही आहे, कोणत्याच गडावर नाही आहे. 16 कोन असलेला तलाव नाना फडणवीसांनी बांधला होता. या किल्ल्याच्या स्ट्रक्चरमध्ये 2 बांधकामं आपल्याला अतिशय महत्त्वाची वाटतात. एक शिवकाळात केलेलं बांधकाम आणि एक पेशवे काळात केलेलं बांधकाम. आणि त्याचं बांधकाम जेव्हा तिथे आपण बारकाईने पाहतो तेव्हा त्या दरवाजांच्या रचनेवरून आपल्याला तो कॉन्ट्रास्ट आपल्याला दिसून येतो 2 काळातील बांधकामांचा. आम्ही पण ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच. त्यामुळे लोहगड आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाची घटना म्हणजे मी सांगेन की पुरंदरचा तह. पुरंदरच्या तहात आम्हाला लोहगड द्यावा लागला होता. दुसरी घटना अशी आहे की जेव्हा सुरतेवर छापा घातला तेव्हा जी धनसंपत्ती छत्रपती शिवाजी महाराज घेऊन आले त्या धनसंपत्तीला ज्या किल्ल्यावरती ठेवण्यात आलं संरक्षितरित्या तो म्हणजे हा लोहगड. आणि तिसरी घटना ही अतिशय निगेटिव्ह आहे आपल्यासाठी. ती घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजेंचं निधन ज्याला तामिळनाडूमध्ये कर्नाटकात झालं त्यावेळेला ती घटना नेमकी ह्या लोहगडाच्या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. अशा 3 घटना ह्या अतिशय इतिहासात महत्त्वाच्या ठरतात आणि त्या लोहगडच्या बाबतीमध्ये संबंधित आहेत. कारण संपूर्ण जग सोशल नेटवर्किंगवर येऊन पडलेलं आहे. मोबाईल हे डिव्हाइस नसून आज अवयव आहे. पण मी खूप प्राऊड फील करून सांगतो, अभिमानाने सांगतो की आमच्या गटातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक सोशल नेटवर्किंगवरती नाही आहेत. ते इंस्टाग्राम वापरत नाहीत, ते स्नॅपचॅटवरती नाही आहेत, ते फेसबुकवरती नाही आहेत. फार मोजकीच लोक आहेत जी इंस्टाग्रामवरती वगैरे आहेत पण तीसुद्धा कंट्रोलेबल आहेत. आणि अशा मुलांना घेऊन हा किल्ला साकारणं माझ्यासाठी सोपं होतं. कारण सोशल नेटवर्किंगवर नसल्यामुळे रील्सच्या जमान्यामध्ये ही लोकं नाही आहेत, रिअल आयुष्य जगत आहेत. आणि रिअल आयुष्यामध्ये किल्ल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या पिढीला ज्या वेळेला मी इकडे आणलं, इतिहासामध्ये गोडी निर्माण केली, त्यावेळेला किल्ला कसा बनवावा आणि किल्ला कसा असावा यावरती मी 2 वर्षांपूर्वी त्यांना सांगितलं. हे आमचं 3रं वर्ष आहे शिवमल्हार गटाचं. त्यावेळेला ही मुलं किल्ला बनवत होते, असं नाही की किल्ला बनवत नव्हती, पण तो एक टिपिकल किल्ला होता. असा जिना, 2 बुरुज, वरती छत्रपती शिवाजी महाराज, मग काय 1-2 तुतारीवाले, त्याखालती गुहा, पाण्याची विहीर. हा एक असा टिपिकल किल्ला होता जो प्रत्यक्षात कुठेच नसतो. पण त्यांना मी समजावून सांगितलं की नेमका किल्ला कसा असतो आणि मग गरुडाच्या नजरेतून तो कसा दिसतो, ज्याला आजच्या काळामध्ये ड्रोन व्ह्यू म्हणतो आपण. आणि मग त्याचा त्यांनी अभ्यास केला, त्या नकाशांचा अभ्यास केला, वेबसाईट्स बघितल्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्या प्रिंट्स घेतल्या. प्रिंट्स घेऊन त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास केला आणि मग सरते शेवटी त्यांनी हा किल्ला साकारला. हे जड होतं का? तर मुळीच नाही, सोपं होतं. फक्त मार्गदर्शन करणं गरजेचं होतं आणि ते मार्गदर्शन करण्याचं भाग्य मला शिवमल्हार गटाच्या तर्फे लाभलं. त्याबद्दल शिवमल्हार गटाचे आभार आणि नक्कीच या पिढीचे आभार की ते सगळं ऐकतायत आणि सोशल नेटवर्किंगपासून लांब आहे. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.